नमस्कार मंडळी, सुप्रियाज होम किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि पारंपरिक पद्धतीनं राळ्याची भाजी, म्हणजे बारीक सुके मासे, ज्याला सुकट सुद्धा म्हटलेलं जातं। या भाजीला एक वेगळीच चव आणि सुगंध येते, जो खास करून कोकण आणि गावाकडच्या जेवणाची आठवण करून देते। तर तुम्ही इथं बघू शकताय, मी भरपूर सुकट घेतलेले आहेत। हे छोट्या मोठ्या दोन्ही प्रकारचे आहेत। या भाजीला मेहनत तर जरा जास्तच लागते, पण भाजी खूपच चविष्ट होते। या भाजीमध्ये आपल्याला मसाले सुद्धा घालायची काही गरज नाहीये, का ही भाजी जास्त मसालेदार नसून नैसर्गिक चवीवरच आधारित आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही भाजीची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे, ज्याच्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदाच ही भाजी करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून तुम्ही सोप्या पद्धतीनं ही भाजी करू शकाल। आता किती जणांना मला ह्या सुकट माशाबद्दल माहीत आहे ते तर मला माहीत नाही, पण जर तुम्हाला हे माहीत आहे तर तुम्ही नक्की ह्या प्रकारे करा, आणि जर तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही विकत आणा आणि एकदा तरी ही भाजी नक्की ट्राय करा। तर चला आता इन्ग्रेडियंट्स बघूया। इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जर तुम्हाला अशा तिखट मिरच्या भेटल्या तर खूपच चांगल्या, का ही भाजी जितकी झणझणीत होईल तितकी चवीला सुद्धा छान लागते। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, आमसूल घेतलेले आहेत। त्याच्यासोबतच जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते आहे त्रिफळ। माशापासून तयार केलेल्या सर्व पदार्थामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स जे असतं ते आहे त्रिफळ, ज्याच्यामुळे त्याची चव आणि जास्तच वाढते। इथं मी आपल्याला भाजीसाठी लागणारं साहित्य सुद्धा घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि बारीक चिरलेले मोठे 2 कांदे सुद्धा मी घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे तिखट मिरच्या अशा प्रकारे नसतील तर तुम्ही मिरच्यांची जी क्वांटिटी आहे ती सुद्धा थोडीफार वाढवू शकता। तर चला आता प्रोसेसला सुरुवात करूया। तर इथं वाळलेले सुकट चांगल्या प्रकारे पाखडून घेतलेले आहे, आणि तुम्ही ह्यांचे जे डोक्याकडचा भाग बघू शकताय ते आपल्याला मोडून टाकायचं आहे। एक एक करून आपल्याला सगळे जे राळ्या आहेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, का या डोक्याकडच्या भागामध्ये जरासा कडवटपणा असतो, आणि आपल्याला प्रत्येकाचे एक एक करून सर्व स्वच्छ करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकताय ह्यांचे जे साईज आहे ते छोटे मोठे सर्व प्रकारचे मिक्स आहेत। तर आपल्याला हे छानपैकी निवडून घ्यायचे आहेत। इथं तुम्ही बघू शकता जे डोक्याचा भाग आहे ते मी सेपरेट केलेला आहे, आणि जे पाठीमागचा भाग आहे ते एका बाउलमध्ये मी आता घेतलेला आहे। आपल्याला हे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे, का ह्याच्यामध्ये धूळ, वाळू आणि जो मिठाचा खारटपणा असतो तो सुद्धा व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुतल्यामुळे कमी होतो। तर मी इथं 2 वेळा हे धुवून घेतलेलं आहे। परत मी आता पाणी फेकत आहे, आणि आता स्वच्छ पाण्यामध्ये हे सुकट जे आहेत आपल्याला 10 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत, ज्याच्यामुळे हे सुकलेले सुकट छानपैकी भिजून येते। आता मी इथं पॅन घेतलेला आहे, पॅन गरम झाले, त्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल सुद्धा घालायचं आहे। आता तेल छानपैकी गरम झाले की त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी जे आहे त्रिफळ घालणार आहोत, का त्रिफळ आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। आता त्रिफळ भाजले की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं छानपैकी तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे। आता कढीपत्ता सुद्धा छानपैकी भाजलेला गेला आहे, त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले कांदे जे आहे ते सुद्धा घालत आहे। आता हे सर्व जे जिन्नस आहे आपल्याला छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता इथं आपला कांदा सुद्धा भाजत आलेला आहे। कांद्याला गोल्डन ब्राऊन होई तोपर्यंत आपल्याला कांदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ सुद्धा घातलेला आहे। आता हिरव्या जे बारीक मिरच्या चिरलेल्या होत्या ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे। आता जे 1
लसूण घेतलेलं होतं ते मी सोलून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे. तो छानपैकी आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. ह्या भाजीमध्ये शक्यतो आपल्याला विकतलं आलं लसूणची पेस्ट घालायची नाही आहे. त्याऐवजी आपण लगेच घरीच आलं लसूणची पेस्ट तयार करून त्याच्यामध्ये घालायची. का ह्याच्यामुळे ह्या भाजीची जी चव आहे ती आणखी जरा वाढते. आता इथं जवळपास 1 चमचा आलं लसूणचं पेस्ट तयार झालेलं आहे. ते पेस्ट सुद्धा आपल्याला ह्या भाजीमध्ये घालायची आहे आणि छानपैकी आपल्याला सर्व जिन्नस जे आहेत ते परतून घ्यायचे. आता कोकमचे जे 5-6 तुकडे आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या फोडणीमध्येच घालायचं आहे आणि चिमटभर हिंग सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. आता इथं मी अर्धा चमचा हळद सुद्धा घातलेला आहे. आता आपण बारीक चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घालत आहोत. आता हे सर्व काही आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. आपल्याला कंटिन्युअसली परतायला पाहिजे, का म्हणजे हे खाली करपू नये म्हणून. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा ऍड करत आहे. आता आपल्याला हे छानपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा घालायचं आहे, ज्याच्यामुळे हे सर्व जिन्नस छानपैकी भाजून येतील. आता तुम्ही बघू शकता हे आपले जे सुकट आहे छानपैकी भिजलेले सुद्धा आहेत. आता आपल्याला हे घट्ट पिळून दिलेल्या फोडणीमध्ये हे घालायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे सुकट किती छानपैकी भिजून आलेले आहेत. सुरुवातीला वाळलेले असताना हे सुकट खूपच कडक असतात, पण जेव्हा आपण ह्याला भिजत घालतो त्यामुळे हे एकदमच नरम होतात. आता आपल्याला व्यवस्थितपणे हे फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे जो मसाला आपण याच्यामध्ये घातलेला आहे तो व्यवस्थितपणे एकजीव होईल आणि सर्व सुकटना व्यवस्थितपणे हे लागेल. आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी झाकून मंद आचेवरती एक वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हे जे सुकट किती छानपैकी भाजून आलेले आहेत. कुठलाही ओला मसाला न वापरता हे सुकट जे आहेत नैसर्गिकपणेच खूपच चविष्ट लागतात. आता आपली ही राळिया किंवा सुकटची चवीदार भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण गरमागरम तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, उकडा भात किंवा भातासोबत ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते. ही रेसिपी पटकन तयार होते आणि पौष्टिक देखील आहे. जर तुम्ही ही भाजी कधीच खाल्ला नसाल तर ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला नक्की कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सुप्रियाज होम किचनला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही भाजी कशी झाली ती मला नक्की कळवा. थँक्यू.